इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग लागली होती। या आगीत पाणी पुरवठा संदर्भाचे रेकॉर्ड जळून खाक झालेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यानंतर त्यांनी जनरेटर चालू केला, मात्र पुन्हा वीज आल्यानंतर या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। आगीमध्ये ज्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवले होते तिथले कागदपत्र आगीच्या भक्ष्यस्थानी आले आणि त्यामुळे त्यातील काही कागदपत्र जळून खाक झाले। दरम्यान असं असलं तरी बहुतांश रेकॉर्ड हे कॉम्प्युटराइज असल्याने काळजी करण्याचं कारण नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सांगितलंय। बरोबर 11:15 सप्लाय केला होता। नंतर आम्ही जनरेटर चालू केलं। नंतर परत सप्लाय रिस्टोर झाल्यानंतर तिथे शॉर्ट सर्किट होऊन ती आग लागली होती। आग किरकोळ स्वरूपाची होती। मी तिथे रेकॉर्ड तिथे ठेवलेला आहे। नंतर आम्ही ते लगेच आटोक्यात आणलंय। नंतर फायर फायटिंगला पण आम्ही पाचारण केलं। नंतर ते एक 10 मिनिटात आग विझून गेली। त्यामुळे कुठल्याही मनुष्याने किंवा असं आमचं काही झालेलं नाही। रेकॉर्ड आमच्याकडे सगळं कम्प्युटराइज आहे। जे काही रेकॉर्ड तिथे थोडंसं जळले ते ऑलरेडी आमचं कॉम्प्युटराइज आहे। त्याच्यामुळे त्यात काही नुकसान नाही, तरी आम्ही सुद्धा फायर फायटिंगची व्यवस्था करून घेतोय। आपलं नाव? माझं नाव सुधीर कुंड।